गुड मॉर्निंग. स्लीपी मॉर्निंग. परत सकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही कोल्हापूरवरून निघतोय आता गोकर्णासाठी. आमची अॅनिव्हर्सरी ट्रिप आहे, तर आम्ही या वेळेला अॅनिव्हर्सरी गोकर्णाला सेलिब्रेट करायचं ठरवलंय. मॅप्सवर रस्ता टाकलाय, साधारण 7 तास दाखवत आहेत. तर आम्ही लंचपर्यंत पोहोचू तिथे आणि ब्रेकफास्ट वगैरेसाठी मध्ये थांबलो तर तुम्हाला मध्ये मध्ये अपडेट्स देतच राहू. वेलकम टू हॉस्टेल गोकर्ण. आल्याला आम्ही खायला सुरुवात केली. दुपारीच आम्ही पोहोचलो साधारण लंच टाईमला इथे. दिवसभर काही रेकॉर्ड नाही केलं कारण बऱ्यापैकी थकलो होतो ड्राईव्ह करून. आणि त्याचं कारण असं की रस्ते अतिशय खराब आहेत. रस्ते नाहीच आहेत म्हणत आलं. उगाच कोकणाच्या रस्त्याला नावं ठेवतात, तिकडचे जास्त खराब आहेत. ॲक्च्युली मुंबई गोवा हायवेपेक्षा ही वर्स्ट रस्ते आहेत तिकडचे. तर एक्झॉस्ट व्हायला होता कम्प्लिटली. आम्ही एका ट्रेकला जाणार होतो आज सनसेट पॉईंट. नाव पण दिलं पण नाही गेलो. म्हणजे नाही, आज काही करायचंच नाही आहे. गुड मॉर्निंग. स्लीपी मॉर्निंग अगेन. आम्ही सकाळी 5:30 वाजता आलो आहोत बीच ट्रेकसाठी. आणि हा आमच्या मागे फर्स्ट बीच आहे, इथून आम्ही ट्रेक सुरू करतो आहे, बेलेकन बीच. यानंतर अजून 3 बीचेस थ्रू आम्ही ट्रेक करणार आहोत. हे आमचे टीममेट्स आणि चैताली. आणि हा ट्रेक सुरू झाला आहे आमचा टुवर्ड्स नेक्स्ट फायनलला माहिती बीच. हो, तिथे कुठेतरी वर जायचं आहे आम्हाला. आणि पलीकडे अजून एक बीचेस आहे. आणि हा आता स्ट्राईक छान दऱ्याखोऱ्यांमधून ट्रेक चालू आहे. सुंदर आहे, पक्ष्यांचा किलबिलाट आहे. छान मातीचं घर दिसतंय समोर. आय गेस आम्ही पोहोचलो सेकंड बीचवर असं वाटतंय. आय गेस आम्ही आता पॅराडाईज बीचला जातोय. खाली उतरायचं आहे. आणि हा आहे पॅराडाईज बीच. येस. आणि आम्ही इथून वरून आलो आहे पूर्ण ट्रेक करत. सुंदर शांत बीच आहे. मग ही बेलेकन बीचला आम्ही या डोंगराच्या मागे होतो. मग पूर्ण ट्रेक करत करत इथे आलो आहे आणि ट्रेक पुन्हा सुरू. हा छानपैकी सनराईज होतो आहे. आपण सनराईज होतो आहे त्या डोंगराच्या इथून खालून ट्रेक सुरू केला होता. आणि मग इथे वर असे पूर्ण चालत 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 ट्रेक करत या रस्त्याने आपण इथे आलो आहोत आता मून बीचला. हाफ मून बीच सॉरी. आणि आपल्याला जायचं आहे त्या डोंगराच्या पलीकडे, तिथे ओम बीच आहे. प्रथमेश आणि चैताली. प्रथमेश आणि चैताली. आमची अॅनिव्हर्सरी आहे. थँक्यू 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 थँक्यू. तुम्ही पण मुंबई ना? नवीन बीचवर आलो आहे का. गप्पा मारत मारत छान ट्रेक होतोय. आय गेस हा हाफ मून बीच असावा. आता आम्ही निघालो आहे 4th बीचसाठी. त्याचं नाव मला आता आठवत नाही आहे. तुला आठवत आहे? नाही. ठीक आहे. हा आत्तापर्यंत बघितलेल्या 3 बीचेसपैकी हा बेस्ट बीच होता. तुला आवडला? हो, मजा आली. ओके. असं शांतपणे सकाळ सकाळ बीचवरती बसून जाम भारी वाटतं. ओके. तर आता चढताना भारी काय वाटणार आहे? ठीक आहे, होऊन जाईल. प्रत्येक ट्रेकप्रमाणे आपल्याला आपले 2 मित्र आणि पुढे एक गाईड करायला अजून एक मित्र, असे 3 श्वान आपल्याबरोबर चालत आहेत. ही पाऊल वाट आहे
आणि आमचा ट्रेक सुरू आहे एकदम समुद्राच्या कडेकडेने क्लिफवर. आणि फायनली ओम बीच. आता पूर्ण असं बीचच्या बाजूबाजूने चालत चालत जायचं आहे. तर जसं मी मगाशी म्हटलं, आपण आता आहोत ओम बीचवर आणि इथे समोर आहे नमस्ते कॅफे. तुम्हाला झूम करून दाखवतो. हा इकडचा वन ऑफ द ओल्डेस्ट कॅफे आहे. तर इथे आम्ही प्लॅन करतो आता ब्रेकफास्ट करायचा, थोडा चिल करू. इकडे एकदम बीच फ्रंट आहे. मग तिथून चालत आलो पूर्ण त्या डोंगरावरून ट्रेक करत 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 इथे आलो आहे. तर हा रस्ता आहे आपण जिथून वर आलो आहे ओम बीचवरून. आणि आता इथे नारळ पाणी पिऊन झालो आणि इथून ऑटो पकडून आम्ही जाणार जॉस्टेलला. परत आम्ही ऑटो पकडली आणि निघालो जॉस्टेलला. आता तिकडच्या ऑटोला मस्त असा दरवाजा आहे, छोटीशी खिडकी आहे. साधारण 7 किलोमीटरचा रस्ता आहे. तर आपण हॉस्टेलमध्ये आलेलो आहोत आणि हा इकडचा कॅफे आहे आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो इथून. असे हे लोकेशन आहे हॉस्टेलचं. आता आम्ही निघालो आहे सनसेट बघायला. सनसेट पॉईंट आहे इथे हॉस्टेल जवळच एक, तिथे जाऊ. आणि आपण फक्त सनराइज सनसेट बाकी पूर्ण दिवस आराम. भरपूर खाल्लं प्यायला कॅफेमध्ये, गरज नसताना खाल्लं आहे फक्त त्या व्ह्यूसाठी. सीट पकडून ठेवायची होती ना आम्हाला, मी मागवत गेलो. आज 2 ट्रेक झाले, एकदम वॉक गोल पूर्ण होणार आहे आज. तर आता आम्ही चेकआउट करतो आहे हॉस्टेलमधून. आणि ही सुंदर प्रॉपर्टी आहे. ही आपली गाडी उभी आहे समोर आणि त्याच्या बाजूलाच आपलं कॉटेज होतं. आपण इथं वाटतं आपल्याबरोबर. चला आता आम्ही निघतोय हम्पीसाठी. हे छानपैकी रेस्टॉरंट होतं इकडे, मंत्रा कॅफे म्हणून. हम्पीसाठी प्रवास सुरू झाला आहे. मॅप्स सेट केलेत, 6 hours 20 minutes दाखवत आहेत आणि आपला डॅश कॅम सेट केलेला आहे. आत्ता वाजले 8 सकाळचे. साधारण 2-2:30 पर्यंत पोहोचू आम्ही. मध्ये हॉल्ट घेतला ऑफकोर्स, तर थोडं लेट होऊ शकतो. हो. आम्ही गोकर्णमध्ये टोटल 2 nights राहिलो. त्यामध्ये आम्ही बीच ट्रेक केले, एक बीच ट्रेक केला, एक सनसेट ट्रेक केला. पण आम्ही मेन जे टुरिस्ट अट्रॅक्शन नॉर्मली म्हटलं जातं, कोणते केव्स, याना केव्स आणि मुरुडेश्वर टेम्पल हे आम्ही कव्हर नाही केलं, कारण इकडे आल्यावर आम्हाला कळलं की ते इथून खूप लांब आहे. म्हणजे 2 hours स्ट्रेट तिकडे पोचायची जर्नी आणि मग ते बघून परत. आणि तेही करायला प्रॉब्लेम नव्हता, पण रस्ते खूप खराब कंडिशनमध्ये आहेत. स्पेशली इथे आम्ही राहिलो होतो हॉस्टेलमध्ये, तिथे पोचणं थोडं डिफिकल्ट आहे कारण रस्ता अजून बनतोय. खडीचा रस्ता अख्खा, तर गाडी सतत त्या रोडवरून आणणं नेणं आम्हाला पंक्चरची भीती होती. सो म्हणून आम्ही जेवढं बीच ट्रेक किंवा बीचवरती फिरणं आणि आहे ते कव्हर केलं. आणि आता हम्पी चाललो जातं तिकडे आहेतच एक्सप्लोर करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी. म्हणून आम्ही गोकर्णाची ट्रिप कट शॉर्ट केली. ॲक्च्युली आम्ही 3 nights बुक केलेलं इथे, पण इथे आल्यावर कळलं की सगळं इतकं लांब आहे आणि स्वतःची गाडी सोबत असल्याचा फायदा घेत आम्ही एक दिवस लवकर निघालो. आणि हॉस्टेलच्या स्टेबद्दल म्हणाल तर ॲम्बियन्स खूप छान आहे. रूम्स क्लीन आणि नीट आहेत एकदम. कॅफे खूप छान आहे इकडचा. बाहेरच्या म्हणजे जे लोक बाहेर राहतात हॉस्टेलपासून, तीही खूप लोक इकडे कॅफेमध्ये ह्या येत होती, कारण तो मंत्रा कॅफे तो वन ऑफ द बेस्ट कॅफे आहे ह्या एरियातला, असं आम्हाला कळलं. सो वी आर ग्लॅड की आम्ही हॉस्टेलला राहत होतो. ॲटलीस्ट आमचं खाणं सॉर्टेड होतं. आणि जी त्यांनी काल बीच ट्रेक अरेंज केलेली तीही खूप छान होती. म्हणजे जी ट्रेक गाईड होती आमची, तिला त्या जंगलातले रस्ते सगळे प्रॉपर इन अँड आउट माहिती होते.
तिने आम्हाला इतक्या छान व्ह्यू पॉईंटला नेऊन प्रत्येक बीचचा जो बर्ड आय व्ह्यू दिला आहे दॅट वॉज अमेझिंग. म्हणजे ॲनिव्हर्सरीच्या दिवशी आमचा म्हटलं असतो आम्ही काहीतरी नवीन करू, ॲडव्हेंचरस करू, काहीतरी असं लक्षात राहण्यासारखं करू. सो ती बीच ट्रेक नेहमीच स्पेशल राहील आमच्यासाठी. आणि त्याचं फक्त एक कॉन सांगायचं झाला हॉस्टेलचा तर त्यांच्या नॉर्मली आम्ही रेग्युलरली जिथे ट्रॅव्हल करतो आम्ही हॉस्टेलच प्रिफर करतो कारण त्यांच्या तशा ॲक्टिव्हिटीज प्लॅन्ड असतात फॉर दी एंटायर डे. पण इथे आल्यावर आम्हाला कळलं आणि वन ऑफ द रिझन की आम्ही अर्ली चेकआउट करतो आहे की इथे काहीच ॲक्टिव्हिटीज प्लॅन नाही आहेत. इथे तुम्हाला फक्त म्हणजे कार, ऑटो आणि बाईक यांचे तुम्हाला नंबर प्रोव्हाइड करतात ते आणि सनराईज आणि सनसेट ट्रेक्स, दॅट्स इट. दिवसभर तुमच्याकडे कळण्यासाठी हॉस्टेलच्या एंडने काहीच प्रयत्न होत नाही आहेत जे नॉर्मली इतर हॉस्टेलमध्ये होतात. तर मे बी कदाचित ते हॉस्टेल नवीन असेल म्हणून अजून वेळ लागेल थोडा, पण ठीक आहे. आपण पुन्हा जेव्हा नेक्स्ट टाइम कधीतरी येऊ तेव्हा होपफुली असे ॲक्टिव्हिटीज त्यांचे प्लॅन असतील. येऊ कधीतरी येऊ पुन्हा. फक्त नेक्स्ट टाइम आम्ही ट्रेनने मे बी येऊ कारण ओके विल सी. आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही बाईक किंवा ऑटोने फिरत असाल इथे तर तुमच्यासाठी फिरणं थोडं इझी आहे. एक्सपेन्सिव्ह आहे नो डाऊट, पण इझी आहे कारण म्हणजे जरी हॉस्टेल क्लिपवर असलं तरी कार एक दुसऱ्या रस्त्याने जात नाही जे गावातून जातो तो रस्ता. तर तिकडे खूप छोटे छोटे गल्ले आहेत जिथून फक्त ऑटो आणि बाईक्स जाऊ शकतात. सुंदर गाव आहे, खूप सुंदर गाव आहे. तर ते तुम्ही करू शकता. ते तुम्ही करत असाल तुम्ही नक्कीच सकाळ संध्याकाळ बीचला जाऊ शकता किंवा आजूबाजूचे छोटे मोठे पॉईंट कव्हर करू शकता बाईक घेऊन. आम्ही ते प्रिफर नाही केलं ॲक्च्युली. आम्हाला म्हणजे थोडे रिलॅक्स पण हवं होतं आणि थोडं ॲडव्हेंचरस पण हवं होतं. दोन्ही आमचं झालं आहे. आता आम्ही निघतो हम्पीकडे. ऑन द वे आम्हाला अचानक एक बिलाबोर्ड दिसला महाबळेश्वर टेम्पल जवळ असल्याचा आणि आम्ही इमिजिएट लेफ्ट घेतला. आमच्या मनात होतं पण लांब आहे म्हणून आम्ही इमिजिएट टाळत होतो. आणि हे आहे महाबळेश्वर टेम्पल. दर्शन घेतो आता. आणि इथे समोर आहे श्री महागणपती टेम्पल. आधी इकडे जातो या देवळात मग गणपती देवळात जाऊन येऊ. आता आम्ही महाबळेश्वर टेम्पलमधून निघालो. ते ड्रेस कोड होता. दोघांनी लुंगी नेसली आहे, घातली आहे. खूप छान अनुभव होता. महाबळेश्वर मंदिराकडून आम्ही आलो ना तर आम्हाला श्री लक्ष्मी नरसिंह टिफिन सेंटर हे दिसलं. इकडे फार गर्दी होते पण आम्ही दर्शनानंतर इकडेच आलो खायला सरळ. टेस्ट करून बघूया वडा सांबार कसं आहे. आज आम्ही पहिल्यांदा आधी विठोबा मग पोटोबा करतोय म्हणून आम्ही उलटी केली. जनरली पोटोबाच होतो आधी आमचा. आज आम्ही रिव्हर्स केले. आज स्पिरिच्युअल आहोत आम्ही. कसं आहे साऊथमध्ये असं ऑथेंटिक खायला तडपलेलो आम्ही. सो ग्लॅड फायनली आम्हाला मिळालं. जरा आम्ही इडली पण घेऊ. दुसरी प्लेट आम्ही घेतली आहे इडली चटणी. कशी आहे ग? आणि मला वडा सांबार आवडलं म्हणून मी अजून एक प्लेट सांबार डालकेवाला वडा सांबार घेतला. डीप डीप. चिअर्स. आम्हाला एक सुंदर तलाव दिसला म्हणून आम्ही थांबलो. काय सुंदर जागा आहे. शांत एकदम. फिशिंग सुरू आहे वाटतं. येस पण हो म्हटलं 5 मिनिटं थांबूया इथे आणि मग निघूया पुढे.